हाय, नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ स्वराज फॅमिलीवर तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे फिश मार्केटमध्ये फिश आणायला. तर सकाळी सकाळीच 7:30 वाजलेत. असं आज मस्त असं फ्रेश वाटतं आहे. सकाळी छान असं वातावरण आहे. मला दाखवते फिश मार्केटमध्ये कसं सगळ्याच काय काय फिश आहेत, काय नाही आहेत. मस्त असं आज फिश मार्केट पण खूप भरलेलं असेल, खूप गर्दी असेल. तुम्हाला दाखवेन पण मी आज. ओके, चला आपण भेटूया मार्केटमध्ये. मार्केटमध्ये तर बघा ट्रॅफिक पण नाही आहे आणि आज खूप थंडी पण वाजते. बिलकुल ट्रॅफिक नाही आहे अजिबात. नाही तर थोड्या वेळाने बघा खूप ट्रॅफिक होईल आज रस्त्यांवर. काही भाजी मार्केट पण बंद आहे, ओपन होतं आता थोडं थोडं. सगळे कामावर चाललेले लोक चालले आहेत चालत. मुंबईकरांची सकाळ झालेली आहे. चालते खरंच गर्दी आहे फिशसाठी भरपूर अशी. बघा हे मालाडचं फिश मार्केट. आम्ही पोचलेलो आहोत मार्केटमध्ये. गर्दी आहे ती बघा. मार्केट बघा फिश इथूनच गाडी फिश आलेला आहे. सुकी पण आहे बघा, कोली पण आहे. बघा बघा कसं घेऊन वेगळे करतात फिश. तिथे कटिंग आणि साफ करण्याचं इथे कटिंग करतात. ती बघा कोंबडी एवढी मोठी नको आहे का? कोंबडी आणि बोंबील जास्त आहेत आज मार्केटमध्ये. छोटी कोंबडी किती गर्दी आहे बघा. कशी आहे का मांदेली? थांबा आली आहे 100ला मांदेली आहे. एवढी नको आहे मला. थांबा ही सगळ्या मावश्या आवाज देत आहेत. कसे आहेत हे? ताज्याचं मावरत आहे, कडकचं मावरं नाही आहे. कसे आहेत हे? 25. गाडीवर आहे कडकचं मावरं. 2 25 आहे. मुशी आवडते तर मी बघा मुशी घेतली या आजींकडनं. फ्रायसाठी करा. बघा पातळ करा थोडंसा. बघा कोलंबी घेतली आहे आम्ही 200 रुपयाची. कोलंबी राईस ही मोठी मोठी टाका जरा बस. कैसे मछली? ओ मछली ती गर्दी बघा, चालायला पण जागा नाही. फक्त फिश कापतात, कटिंग करतात तिकडे.
निघालेलो आहे घरी. फिश घेऊन झाली आहे. काय काय घेतली ती मी तुम्हाला नंतर दाखवते घरी गेल्यावर. बघा अशी गर्दी, सुट्टीचा श्वास. हो, शौर्याचे पप्पा आतमध्ये येत नाहीत कधी, पण त्यांना ना आमच्या घरात. मला द्या 1 डझन. किती आहेत? एकचीच आहेत ना? अजून 2 केळी द्यायला लागतील ना. ह्याच्यातली द्या. ती नको. ती वेलची वाटत नाही. नाही वाटत बारीक. 3 डझन आहे ना. किती? 150. पपई देत आहे. नको. पालेभाजी काय हवं आहे? आज नको पालेभाजी. चांगली भाजी नाही, पण आज मच्छी घेतली आहे ना. ती संपवायला पाहिजे. नको पपई नाही. नको बारकी. केळी घेतलेत आम्ही. सगळे गावचं फ्रेश असतं. बघा आता आम्ही निघालोय घरी. घरी जाऊन तुम्हाला बघतो आम्ही. शिवा माझी उठली आहे की नाही ते माहिती नाही मला असं वाटतंय उठलीच असेल. आता बघूया घरी जाऊन. आणि शौर्यासाठी मी केळी पण घेतलेली, तिला आवडतात. आज स्कूलमध्ये घेऊन जाईल ती बनाना. चल आता घरी जाऊन भेटूया. हे बघा आम्ही इथून मेंदूवडा घेतो. शौर्याला आवडतो हा मेंदूवडा. तर नाश्ता घेऊन जातोय घरी. बघा घेतलेला आहे नाश्ता शौर्यासाठी, बाबांसाठी, तुमच्यासाठी. बघा बिल्डिंगमध्ये हे बघा एवढं सारं सामान घेतलंय. फिश, नाश्ता, बनाना. आमची आलेली घेऊन जेवायला होता जाता पापलेट. आणि ही आहे कोलंबी. आणि दाखवते हा मी अजून आणलेलं आहे आम्ही. ही बघा मुशी. ही बघा मुशी. केवढी मोठी आहे मुशी पण. बघा घेऊन आयलो होता जाता चिकना मोहरा माझा. आणि ह्याच्यात आहे अजून, थांबा दाखवते मी काय आणलं आहे ते मित्रांनो. ही आहे मांदेली. भरपूर फिश खावा, भरपूर फिश. बघा मस्त अशी कोलंबी आणलेली आहे. ह्याचा करणार आहे आम्ही कोलमी राईस. ही आणलेली आहे मुशी. ही आहे शौर्याची फेवरेट फिश. हे आहे माझं आवडीचं फिश पापलेट. आणि ही आहे मांदेली गोल्डन. सगळ्या प्रकारचे आम्ही फिश आणलेले आहे. आणि आता आम्ही काय जेवण बनवणार आहोत ते पण तुम्हाला मी दाखवेन. चला जेवण बनवायला तयारी करूया. मी आता फिश घेते धुवून, तुम्हाला मॅरिनेट करून ठेवते आणि मग तुम्हाला भेटते. फिश घेऊन आली ना तर घरी माझा चिमणा झोपलेला होता. आता उठला आहे. कशा बघा हसता, स्माइल करा. गुड मॉर्निंग. लाजलं. प्रॉन्स बिर्याणी बनवण्याचा प्रयत्न चालला आहे डायरेक्ट कुकरमध्ये. तर मी आता जरा कांदा फ्राय करून घेते ब्राऊन छानपैकी. ओके, असं ब्राऊन होईस तर छान घेते. फ्राय केला की आपण काढून घेऊया. हा फ्राय झाला की. बोलली होती की आज आम्ही बनवणार आहे कोलमी राईस. ते बघा त्याच्यासाठी मी कोलमी साफ करून त्याला मॅरिनेट करून ठेवलं आहे. दही, मसाला, मीठ, हळद वगैरे लावून त्याला मॅरिनेट करून ठेवलं 1 अर्धा तास छानपैकी असं. आणि मग हे मसाले घेतलेत. बिर्याणी मसाला, हा थोडासाच गरम मसाला, हळद आणि हा आमचा मालवणी मसाला. आणि ही कांदा टमॅटोची प्युरी, अद्रक लसूण पेस्ट
आणि ह्याच्यामध्ये बघा हे कांदा असा फ्राय करून घेतला बिर्याणीसारखा तुम्हाला हवा आहे. आणि मी ती डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहे हा भात. ते तुम्हाला मी दाखवते. आमची घरगुती स्टाईल आहे ते आम्ही करतो ते तुम्हाला मी दाखवते. ओके चला. पण हा आता ब्राऊन झालेला आहे कांदा, तो काढून घेते मी एका प्लेटमध्ये छान पैकी. कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट, कांदा टोमॅटोची प्युरी, असा छानपैकी असं त्याला ढवळून घ्यायचं. छानपैकी तेलात छान असं फ्राय करून घ्यायचा. अद्रक लसूणचा स्मेल असा हे कच्चा स्मेल जायच तोपर्यंत छान असं टोमॅटो आणि कांदा छानपैकी फ्राय होऊन द्यायचा तेलात. थोडीशी आमचा मालवणी मसाला, गरम मसाला थोडासाच घातलाय. बाकी काही गरम मसाले घातले नाही आहेत खडे, पावडरच घातलेली आहे. छान मसाल्याला तेल बघा कसं छानपैकी असं तेल सुटतंय बघा. छान शिजवून घ्यायचा मसाला. हा बिर्याणी मसाला पण मी टाकला याच्यात. आणि मसाले जास्त असे फ्राय करायचे नाही, तर मग त्यांचा हा स्मेल निघून जातो, जास्त जळून जातात मग ते. छान एक 5 मिनिटं ठेवायचं. तेल सुटतं त्यांना छान असं. काढल्या एवढं सुंदर असं बिर्याणीचं सुगंध आलं नाही बघा. तेल सुटायला लागलं, तेल एकीकडे आणि मोठ्या तिकडे आलेलं आहे ना हे बघा. आणि आता हे पण मॅरिनेट केलेली कोळंबी त्याच्यात टाकून द्यायची आहे मस्त अशी. छानपैकी मसाल्यात मिसळून घ्यायची आहे. छान असं तिला सगळा मसाला लागेल तशी हलवून पैकी घ्यायची. आणि तिला आता थोडा वेळ एक वाफ येऊन द्यायची. आणि मग आपण राईस टाकतो. मी तुम्हाला दाखवतो असा राईस टाकतो. हा थोडासा क्रंचीवाला कांदा पण मी टाकून देते, कारण की त्या कांद्याचा स्मेल पण त्या कोळंबीला आला पाहिजे ना म्हणून. ओके टाकलं बघा. ऑप्शन आडवं बघा त्याला काढते. एक वाफ आली आहे छान शिजत आली आहे. तर हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते सगळं. हा तांदूळ मी थोडा वेळ भिजत ठेवला होता, अर्धा तास पूर्वी. आता हे बघा असं ही ग्रेव्ही पण साईडला काढून घेतलेली आहे आता पण केलेली. आणि याच्यात थोडीशी ठेवली आहे मी हे बघा खाली. आता आपण ह्याच्यात बिर्याणी वाईज लेअरसारखे लावूया. आपण मी असंच जस्ट दाखवते, ट्राय करते. हे बघा आता मी राईस टाकते ह्याच्यात मसाल्यामध्ये. तर मी तो लेअर लावून घेते बिर्याणीसारखा. ते लेअर वाईज लावला मसाला की व्यवस्थित सगळीकडे मसाला लागतो, म्हणून मी तो असं लेअर वाईज राईस टाकला आहे. आधी थोडासा भात भिजवलेला तो तांदूळ टाकला त्याच्यात. आता परत हा थोडासा मसाला सगळा जो आहे वरती ठेवला होता काढून तो सगळा टाकलेला आहे त्याच्यात. व्यवस्थित असा सेट करून घेतला तो पण. आणि आता हा सेट केल्याच्या नंतर सगळा व्यवस्थित पसरवून घेते व्यवस्थित खालच्या लेअरपर्यंत. सगळं हे मसाला मुरेल त्या राईसमध्ये. आणि आता परत हा दुसरा लेअर तांदळाचा लावते, म्हणजे सगळा असा छानपैकी राईसला मसालाही लागेल आणि आपला लेअर वाईज मस्त कोळंबी पण भेटेल मस्त अशी. हे बघा आता सगळं असं लावून घेतलं आहे. आणि आता आपण छानपैकी सेट करूया त्याला. सेट केलं की थोडासा हा फ्राय केलेला
हे बघा सेट केलं असं छान. आणि आता हा फ्राय केलेला कांदा घालूया मस्त असा. हा फ्राय केलेला कांदा घातला आणि थोडं पाणी घातलं थोडंसं मी जसं अंदाजानुसार भात शिजायला. पाणी टाकल्याच्या नंतर तो राईस हलवायचा नाही. तर बोट घालून बघायचं पाणी किती आहे आपल्या भातात. पाहिजे तेवढं बरोबर अंदाजानुसार तुम्ही टाकून घ्या. आणि आता हा शिजेपर्यंत 2 मिनिट मी एकच शिट्टी काढून घेणार आहे. बघा कसा होतो तो राईस तुम्हाला मी दाखवते शिजवल्यावर. ती आहे कढी टाईप फिश करी. बघा ह्या घेतलंय लसूण, आलं, थोडासा कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि ओलं खोबरं. आणि फोडणीसाठी हा कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा. आता हे सगळं मी वाटून घेते आणि मग फोडणी देताना दाखवते. तेल टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे फोडणीसाठी बघा मोहरी, हळद आणि कढीपत्ता आणि हा वाटप घालायचा. बस आज एवढंच मच्छीचा सार टाकणार आहे. आज असा वेगळा असा प्रकारचा मी मच्छीचा सार करतो. तर बघूया. वाटप आपला हिरवा वाटलेला. छान असा तेलात परतून घ्यायचा. परतला ना तेल सुटायला लागलं. झालाय आमचा थोडासा राईस. बघा मस्त असा वास येतोय. शौर्याला मी सुगंध येतोय. पकड ग शौर्या जरा. असं पप्पाने मला बिर्याणी आली आहे काही बघा असं असं झालंय ना मस्त असा. हे बघा आता आमचं जेवण झालेलं आहे रेडी. चपाती, ही मांदेली फ्राय, ही मुशी फ्राय, पापलेट फ्राय, हा कोलंबी भात आणि हा आमचा मच्छीचा सार. हे बघा कसं रेडी झालेलं आहे आमचा हा फिशचं प्लेटर. आता आमचे काका आले त्यांना मी हे जेवायला वाढते. हातात ताट. ए कोण आलंय? दे मला. ठेव खाली ताट. ए मला दे. शिव मला दे. वर पप्पांसारखं बघा. कर शिव कर. जय श्रीराम कर. अरे बापरे लाजली. परत कर कर. जय बाबा काय बोलतात? बाबा काय बोलतायत? काका आमचे येतं गाणं बोल. शौर्य गाणं म्हणते दिवाळीचं. दिन दिन दिवाळीचं. दिन दिन दिवाळी संपली दिवाळी आहे ना शौर्य. दिवाळी संपली. शौर्याचा अभ्यास झाला आहे. ट्युशनला जाऊन आली आहे. तर आता हे उरले होते तर ते लावते आहे थोडेसे दिवे. कोणी फोडलं ते? तूच फोडलं असशील. बघा हे शौर्याचे लास्ट फुलभाजी पेटून झालेले आहेत. तर आपण भेटूया उद्या. बाय बाय.